नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या चॅनलला विविध भूमिका आम्ही या ठिकाणी दर्शकापर्यंत पोहोचवत असतो. आज असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमामध्ये जे काम करतायत असे अभिनेत्री आपल्या सोबत आहेत. गोदावरीताई गजानन पुरी. गोदावरीताई बद्दल सांगायचं म्हटलं तर संपूर्ण दिवस सुद्धा या ठिकाणी कमी पडेल. त्यांचं संघर्षमय जीवन, खडतर प्रवास आणि जिद्द आणि चिकाटी आणि ध्येय या सर्व गोष्टी त्यांच्याकडं मुबलक असल्यामुळे आज त्यांनी सिनेमामध्ये ऍक्टिंग करण्याचं, ऍक्टर बनण्याचं ध्येय उराशी बाळगलेलं आहे. आपल्यासोबत थेट त्यांच्यासोबत आपण संवाद करणार आहोत. गोदावरीताई पुरी ताई, या ठिकाणी काय सांगणार दर्शकांना आमच्या दोन शब्द, कारण की आपण सिने अभिनेत्री या ठिकाणी आहात. मी एवढंच सांगणार आहे की माझं शिक्षण काही झालेलं नाहीये, तर त्यामुळं मला स्वप्न होते माझे, मला समोर कसं जायचं. तर मी ह्या क्षेत्रातून मला पुढे जायचं होतं, पण मला घरातल्यांचा सर्व सपोर्ट भेटला, नवऱ्याचा आणि मुलांचा, म्हणून मी या क्षेत्रात उतरले. आज असं बघायचं असतं की मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. माझी खूप इच्छा होती आणि गोदरी गावातल्या सर्वांनी माझं कौतुक पण खूप छान केलं. देवीच्या दर्शनाला आले तर त्यानं माझं खूप कौतुक केलं. आणि पहिली गोष्ट तर सुनीलजी शिंदे सर यांचा बी सपोर्ट भेटला मला खूप त्या क्षेत्रात उतरायचा, कारण की ते मला शिक्षण नव्हतं, त्यामुळं ते बोलले की मी तुझ्या पाठीसोबत आहे, कारण की तू समोर जा. फिल्म सिटी मध्ये जे पाऊल या ठिकाणी आपण पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे, तसा प्रवास या ठिकाणी काय सांगणार आमच्या दर्शकांसाठी? तसा प्रवास तर मी असं सांगणार आहे, मला खूप आनंद होतो, चांगलं वाटतं की जसं मी केलं तसं माझ्या गावातल्या बी सर्वांनी असंच सर्वच लोक या ठिकाणी ऍक्टिंग मध्ये या ठिकाणी पूर्ण नसतात, परंतु कुठेतरी या ठिकाणी ध्येय आपण या ठिकाणी गाठलेलं होतं आणि त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आपण पुढे जाताय. काय वाटतंय? तसं तर मला खूप छान वाटतं, कारण की मला असे सर्वजण मला असे सपोर्ट करा. फिल्म मध्ये या ठिकाणी काम करतायत, त्याचं नाव वगैरे काय आहे? ठीक आहे. माझ्या फिल्मचं नाव आहे घर चालू आहे. त्याच्यात मी एक मैत्रीण म्हणून काम करते, सपोर्ट करते मैत्रिणीला बिझनेसमध्ये, हॉटेलमध्ये खूप सपोर्ट करते मी त्यांना. अच्छा, म्हणजे अशी अभिनयाची या ठिकाणी भूमिका आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी साईड हिरोईन म्हणून काम करताय? साईड हिरोईन म्हणजे असं मी एकदम पोस्टरवर आहे, मी आणि माझी मैत्रीण, म्हणजे साईड हिरोईन नाही. तो कशावर पिक्चर नेमका आधारित झालेला आहे? नेमका कशावर आहे पिक्चर? हा एक घराहून पण आहे आणि एक मैत्रिणीहून पण आहे. जेव्हा तुम्ही या ठिकाणी अभिनेत्री बनण्याचं स्वप्न बघितलं, तर तुम्हाला सपोर्टची फार आवश्यकता आहे. त्यांचा सपोर्ट कोणाचा होता? त्याच्यात सुनीलजी शिंदे सरांचा होता आणि माझ्या पहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याचा खूप सपोर्ट होता मला, म्हणून मी सपोर्टामुळे समोर गेले, कारण की नवऱ्यानं काही करू दिलं नसतं तर मी समोर गेली नसते. म्हणजे घरापासून आपला या ठिकाणी प्रवास सुरू झालेला आहे, घरच्यांनी सपोर्ट केला म्हणून आपण या ठिकाणी ती अभिनेत्री म्हणून या ठिकाणी पुढे येत आहेत. पण आणखीन दोन शब्द काय सांगणार, कारण की नवीन मुलं मुली या ठिकाणी सिने क्षेत्रामध्ये या ठिकाणी वळण्याचा प्रयत्न करतात, त्यांना काय संदेश देणार? मी त्यांना मदत करीन, मी त्यांना जेवढं लागेल तेवढा सपोर्ट करीन मी त्यांना, कारण की मी नंबर वगैरे दिलेला आहे त्यांना, तर त्यांना म्हणला की मी त्यांना सपोर्ट करायला तयार आहे. शिक्षणाची आत तुम्हाला काही असं तिथे वाटली नाही का, की बस शिक्षण तुमचं काही झालेलं नाही, नुकतंच आपण बोललात, तर शिक्षण पाहिजे असं काही आहे? हो, शिक्षण तर पाहिजेतच. शिक्षणाशिवाय महत्व नाहीये कोणत्या गोष्टीला, कारण की शिक्षण त्या क्षेत्रात असं आहे की वाचन खूप आलं पाहिजे, त्याच्यासाठी शिक्षण पाहिजे. माझ्या जीवनामधलं सांगायला तर खूपच आहे, पण मी थोडा छोटासा सांगू शकते की मी परिस्थितीतून खूप
प्रयत्न करून पैसा जवळ नसताना बी मी गाव सोडलं, गावातून पुण्यात गेले, पुण्यातून मी ते स्टार्ट केलं. मी एवढंच माझ्या आनंदातलं सांगणार आहे आणि याच्यानंतर पुढे बी मी अशीच जाऊ बस. मित्रांनो, हे होते आपल्या सोबत गोदावरी ताई. गोद्री गावातून या ठिकाणी त्यांचा हा प्रवास पुणेपर्यंत या ठिकाणी गेलेला आहे आणि आज त्यांचं सिनेमा जो आहे मराठी घर चालू आहे, हा एक सिनेमा या ठिकाणी येतोय. काही दिवसामध्ये पडद्यावर सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यासोबत सिने अभिनेत्री ज्या गोदावरीताई आहेत मॅडम, त्यांचे पतिदेव आपल्या सोबत आहेत गजानन भाऊ. काय वाटतंय तुम्हाला आज या ठिकाणी तुमच्या पत्नीला आपण सिने अभिनेत्री म्हणून या ठिकाणी पुढं केलेलं आहे? सर, मी एकच सांगतो की मला एकच नाव करायचं होतं. माझ्या ग्रामीण भागातलं जे गाव आहे ते गोद्री गाव आहे. आपण सगळे जे आम्ही जे आहे जे गोद्री गावात राहत होतो, आमची परिस्थिती खूप नाजूक होती आणि 2 मुलं होते. आम्हाला शिक्षण शिकायचं होतं मुलाला आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपल्याला कुठंतरी शहरामध्ये जाऊन आपल्या मुलांना शिकवायचं, काहीतरी घडवायचं. त्या हिशोबाने आम्ही पुण्याला गेलोय आणि तिथं आमच्या मुलाला आम्ही शिक्षणाला म्हणजे शिक्षण शिकवतोय आणि त्यांचं शिक्षण करतोय. आणि त्याच्यानंतर माझ्या पत्नीने मला थोडं हे केलं, म्हणजे माझ्या लक्षात आलं की पत्नीचं असं थोडं सिनेमॅटिकच्या याच्यामध्ये थोडं इंटरेस्ट आहे. तर मी थोडा विचार केला की आपल्याला कोणी काही म्हणजे आपल्या गावाकडे लोक कोणी म्हणतील का, काही नावं ठेवतील का, काही होतील का. पण तरी पण मी थोडा विचार करून थोडं थांबलो जरा आणि त्याच्यानंतर मी थोडा असा निर्णय घेतला की आपल्याला कोणीही नाव ठेवो, कोणीही काही करो, आपण आपलं ध्येय आणि काम चालू ठेवायचं. कोणी काही म्हणलं तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपलं म्हणजे काम चालू ठेवायचं. आपली वाटचाल, आपली कामाची वाटचाल आपण चालू ठेवायची. आज या ठिकाणी देवीच्या मंदिरावरती तुमचा जो हृदय सत्कार झालेला आहे, मन फार गहिरून या ठिकाणी आलेला आहे. मॅडमच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू या ठिकाणी वाहताना आम्ही बघितलेले आहेत. तो क्षण काय व्यक्त करणार? तर मी एकच सांगतो की माझा जेवढं जे मान सन्मान झाला ते फक्त माझ्या पत्नीमुळे झाला आणि मी तिला थोडीशी साथ दिल्यामुळे माझ्या पत्नीने हा सन्मान मला मिळवून दिला.